हाय सगळ्यांना शुभ सकाळ. घरातले सगळे कामं उरकले, बैल बाहेर नेले आणि बकऱ्याची झाडझूड झाली सगळी. पण गेटच्या बाहेरचं झाडून अजून राहिलं, चारा बांधायचं राहिलं ना, दूधही काढायचं राहिलं. सकाळी सकाळी थंडी एवढी वाजू राहिली का लय. आणि दुपारी तर किती ऊन तापते हे तुम्हाला माहीतच आहे. पिलायला चारा बांधून घेतो, लय चारा राहिला आज टाकायचा. आज लय उशीर झाला वाटतं उठवली. आज सकाळीच बकरा सोडा उन्हाच्या ना. किती वाजता येतात घरी? 11 वाजता. आज सकाळीच बकरा सोडून दिला दादा ना उन्हाच्या. आज तर बकऱ्याला चारा बांधायचं काम नाही, कारण की दादा आज सकाळीच बकऱ्या नेल्या, 11 वाजता नेल्या. आता डबल संध्याकाळी नेतील मग 2 टाईम. घ्या अकातच आहेत. आता सगळेजण आज लवकर उठले. मला वाटलं का मलाच उशीर झाला का उठाले, पण नाही. डेली जायचं होतं वावरात बकऱ्या घेऊन, म्हणजे दादाले. तर दादानं आज मला उठवलं दूध काढायसाठी. सगळ्यात पहिले आज दूधच काढून घेतलं. आता बाहेरचा सगळा पसारा झाला, बकऱ्या बी गेल्या. बकऱ्या एवढ्या लवकर काऊन सोडल्या तर उन्हाच्या बकऱ्या चरत नाही आणि त्याला जास्त लय ऊन लागते म्हणून आज लवकर सोडल्या. आता रोज सकाळी लवकरच सोडणार आहे. रोज सकाळी मला लवकरच उठा लागणार आहे. तर घरातला पसारा अजून राहिला माया. आजचा पहिलाच दिवस आहे बकऱ्या लवकर सोडायचा. आता बकऱ्या सोडायचा आहे टाइम टेबल बदलला. म्हणजे सकाळी बकऱ्या सोडल्या 11 वाजता दिवसभर बांधून ठेवतील, डबल 4 वाजता सोडतील. म्हणजे 2 टाईम बकऱ्या सोडायला लागतील आज आणि 2 टाईम बांधायला लागतील. चला तर मग एवढा पसारा आवरून घेतो मी. बकऱ्या याच्या पहिले सगळे कामं करून घ्यावं लागतील मला. अजून ब्रश राहिला मा करायचा. मला असं आहे, मला कोणी सांगतही नाही काय काय कधी कोणचं काम करते. तर गेला आता मी म्हटलं दादा याच्या पहिले स्वयंपाक झाला पाहिजे, पण स्वयंपाक होते म्हणा. पण काय झालं माहित आहे का, आज आला होता मग मटणाला टाइमावर माऱ्या भाजी करायची. आता मग मटणच आणलं. आता मटण टाकून घेतो. सोडून द्यायचं तर काही काम नाही. बकऱ्या पण आल्यावर बांधाच लागतात, कारण आल्यावर ते लई इकडे तिकडे पळतात. पहिले आता भाजी टाकून घेतो, मग पाहतो काय मी आहे. तर बसली आता लोक. आता दादा गेली नाही तर मग मटण आणायलाही कोणी जात नाही. तिथे मी तर काही गेली नाही, पण शेजारच्या सांगितलं होतं मटण हे आणून दिलं मस्त. चुलीवर जर टाकलं तर लय उशीर होणार आहे, त्यासाठी टाकतो आता मी कोपऱ्यातच देतो लावून, कारण का मग आताच्या याचं भाजते संध्याकाळी. ते शिट्ट्या भुरायला भाजी टाकायला. पण या सगळ्या बांधत आहे ना, आज चूल नाही पेटली. पोळ्या टाकायला लागते ना आपल्याला लाटूनच, म्हणजे तेही लाटूनच टाकतो मी, पण जाळ्या टाकतो. आणि उशीर एवढा झाला या मटणाच्या नांदात चाललंय. दादा हे लोक नाही कामं होतात की नाही होत काय नाही घरातले. भाजी शिजू राहिली. मसाला म्हणजे अद्रक लसण पेस्ट वाटून आणलं, मसालाही करून ठेवला. आता फक्त पोळ्या टाकायच्या आहेत. भाकरी टाकतो म्हटलं मस्त मटणा संग, आता चूल पेटेल नाही. आणि आता पेटवली का लय उशीर होते. पीठ चुरून घेतो, स्वयंपाक करून घेतो होतीस. पण तेलाच्या पोळ्या लाटायला भिजत ठेवा, म्हणजे जरासं मुरू द्यावं लागते पीठ, तेव्हा कुठे पोळ्या चांगल्या येतात. जाळ्या पोळ्या टाकल्या का चुरलं पीठ का लाटल्या पोळ्या. ते खायचा का बाबा, चहा राहिला प्यायचा. इकडे लागलं कुकर, त्याच्यात लावलं मटण. इकडे कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत आणि आता ठेवतो चहा. पीठ चुरून ठेवलं, पीठ मोठे चहा पेलो. आता घेतो मी स्वयंपाक करून चहा केल्यावर. त्याचं काही व्हिडिओ शूट करत नाही, कारण का पहिला दिवस आहे बाबा बकऱ्याचा. सकाळी जायचा, दादाला नाही कल्ला करावा. एक बार रोलिंग लागलं का मग ते पाणी आटते का नाही काम आहे. देव झाली भाजी झाली, आता उरला सगळा पसारा आवऱ्याचा.
बकऱ्या बी झाल्या. मटकी टाकली होती, मटकी टाकली की मटण येतेच आमचं. तशी मटकी काही वाया जात नाही. मटकी डबल पाणी बदलतो, पाणी भरतो, म्हणजे पाणी टाकून ठेवतो, भाजी शिजू देतो मस्त. मटकी काही वाया जायची चीज नाही. आवडतो आपलं पसार. असं भांडे बिले पडले घासाचे. अजून तर काही बकऱ्या आल्या नाही, पण पसारा बाहेर नेलो की येवाव बी नाही. जिथं मग पैता बकऱ्या बांधता येतात. मध्ये द्यायचे हात, पण हात द्यायला मी तर काही बाहेर जात नाही. आता पसारा उचलेलो हात, आता सगळा पसारा करतो मगच बाहेर जातो. अशा तेलाच्या पोळ्या केल्या की हात एकदम असे कसे तरी लागतात. कच 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 कच. एक दिवस असे डबे दिसले नाही का झालं. एवढा धुळला होते का लय. त्याला आवरला घरातला सगळा पसारा. 11 वाजता येतो म्हणत जर दादा बकरा घेऊन. आता फक्त 10:30 वाजले आणि 10:30 वाजताच ऊन पा किती पुरायला एकदम शमाक. सगळा पसारा बाहेर आणून ठेवला. मी भांडे घासायचे राहिले. आता 11 वाजता येतो म्हणल्यावर आता 10:30 वाजले तर माझ्या भांडे घासणं म्हणजे का होतात असं मला वाटते. पण आता किती दिवसाचा 2-3 दिवस झाले पाठ आहे ना मशीनचा. उन्हातच आणून ठेवला होता. ऊन आणून पाण्यानं हा होते खराब. याले नाही भेटवायला अजून ऑइल. मायच वातावरण बरोबर नाही तर माझ्या मशीनला ऑइल कोण आणणार आहे. बाहेर काय वातावरण आहे पाहतो एकदा. बाहेर आला फळायवाला. काय फळं आणले काय माहीत त्यानं. ते बी घेऊन घेतो आता मी जरासं. पहिले भांडे घासायला बसतो. भांडे घासे लोक मग फळायवाला येतेच ती आपल्या गेटजवळ आला का मग घेता येतात. आम्ही खाणं बंद नाही केलं, पण तुम्ही जास्त भाव वाढवले. हो हा कसे हे तर लय लहान लहान आहेत खरबूज. खाल्लं नाही ना ते देत नाही ते केळ. दुसरं काय एवढं काय का खरबूज आहेत का कालच्या राहू दे आता. हा खरबूज आहेत का बरोबर लावा. 40 रुपये किलो आहे. 2 किलो घ्या 70 खाल्लं पाहिजे. नाही मी 1 किलो घेतो 30 रुपयात. देता का द्या मग. आज काही विशेष नव्हतं, फक्त खरबूजच होती. मग आता खरबूजच घेऊन टाकले मी. आता मला खाया पियाची जास्त सोय करायला लागेल, कारण का मी एवढी अशक्त झाली का लई. गोड आहे का कसे आहे ते काही माहीत नाही अजून. कापल्यावर समजेन आता का आहे तो गोड आहे का कसे आहे ना. पैसे देऊन येतो आता मी त्या माणसाले आणि घेतो मग भांडे घासून. भांडे घासता घासता उठली मी, बसली होती मस्त भांडे घासायला. मामांग असे काम येतातच. 50 नाही 20 रुपये राहू द्या. तेवढे पाहिजेच बोल चालीले ठेवा तेवढे. तेवढ्यानं तुम्ही आवाज देता ना मग पैसे असले की. भांडे कुंडे घासून घेतले आणि बकऱ्याला पाणी भरून ठेवलं. आता बलं असलं की बकऱ्या पाणी प्यायला जात नाही, पण आता एवढं ऊन आहे का सोकते मग बकऱ्या ये लोक आपस. मग ते पुढे पाणी न्यायची गरज नाही, बरोबर जाऊन पेतात. मग ते पाणी भरून असलं की नसलं की मग त्याले एक किले पाजा लागते पाणी. आता उरकले सगळे कामं, आंघोळ कराव तर बकऱ्या नाही येवा. घोरच आहे जीवाच्या मग. आता बसा बकऱ्याची वाट पाहत. बकऱ्याची वाट पाहत तर काही बसत नाही मी. काल पसारा आवरला होता घरातला सगळा, तर एवढा धुळला झाला का लय. तर आता पुसून घेतो मी खर. तर टाइमपास तर काहीतरी लागणारच आहे. बकऱ्या ये लोक, कारण का सगळं धुळला उडते. तर मग आता घर पुसून घेतो मी पहिले. बकऱ्या ये लोक अशा सकाळच्या बकऱ्या गेल्या का काही टेन्शन नाही. म्हणजे का
अशा सकाळच्या बकऱ्या गेल्या की कामं उरकतात. म्हणजे बकऱ्या आल्या की बांधायचंच काम असते फक्त. पण ते जर 10 वाजता 11 वाजता सोडल्या का मग लय काम असते. कारण की मग त्याला पाणी पाजा, पिलं पाजून घ्या आणि त्याला सोडून द्या. चला मग मस्त मी अशी बकेट आणली, घर पुसून घेता आता स्वच्छ आज.